नमस्कार मित्रांनो, वेड या मराठी चॅनलमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत आपले आधार कार्ड कोणत्या बँकेला लीक आहे. तर चला मित्रांनो, व्हिडिओ चालू करूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनल सबस्क्राईबर नसेल केले तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. सर्वप्रथम क्रोम ओपन करायचं आहे. क्रोम ओपन केल्यानंतर क्रोममध्ये आधार कार्ड म्हणून असं टाईप करून घ्यायचं आहे. आधार कार्ड आपण टाईप केलं आहे. टाईप केल्यानंतर असं आधार पेज ओपन होईल. त्यामध्ये माय आधारवरती क्लिक करायचं आहे. माय आधारवर या टॅबवरती आपण क्लिक करणार आहोत. क्लिक केल्यानंतर माय आधारची साईट ओपन होईल. ओपन झाल्यानंतर खाली स्क्रोल करून आधार सर्व्हिसेस हा ऑप्शन आहे. त्यामध्ये व्हेरीफाय अँड आधार नंबर या टॅबवरती क्लिक करायचं आहे. त्या टॅबवर क्लिक केल्यानंतर एक लॉग इन पेज ओपन होईल आधारचे. त्या लॉग इन टॅबवरती पुन्हा क्लिक करायचे आहे. लॉग इन टॅबवर क्लिक करायचे आहे. क्लिक केल्यानंतर आपल्याला आपला आधार नंबर विचारेल. तिथं आधार नंबर आपण एंटर करायचा आहे आणि खाली एक कॅप्चा कोड असेल तो एंटर करायचा आहे. जो आधार कार्ड आपलं मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवरती आपला OTP जाईल. लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचे आहे. कॅप्चा व्यवस्थित टाकायचा आहे. कॅप्चा चुकल्यावर पुन्हा रिफ्रेश करून न्यू कॅप्चा घ्यायचा आहे. न्यू कॅप्चा आपण घेत आहे. रिफ्रेश केला आहे. आता न्यू कॅप्चा आपण पुन्हा एंटर करत आहे आणि लॉग इन विथ OTPवर क्लिक करायचं आहे. मोबाईलवरती आपला एक OTP येईल 6 नंबर. तो 6 नंबर डिजिट इथं एंटर करायचा आहे. आणि लॉग इनवरती क्लिक करायचं आहे. लॉग इनवरती क्लिक केल्यानंतर एक मेसेज येईल, तिथे ओके करायचं आहे. ओके वरती क्लिक केल्यानंतर वेबसाईट आपली पुढे लोड होत आहे. आधार वेबसाईट आपली ओपन झालेली आहे लॉग इन नंतर. तर इथे खाली आपण बघू शकता बँक सेटिंग स्टेटस, त्यावरती क्लिक करायचं आहे. मित्रांनो, इथे थोडा टाइम घेईल जरा, कारण आधारचे सर्व्हर थोडं स्लो असते त्याच्यामुळे. हे बघा ओपन झालेलं आहे. इथं माझी बँक दाखवत आहे, IDBI बँक आहे. आणि आपण कधी खाते खोललेले आहे बँकेत ते पण तारीख दाखवत आहे. आणि ॲक्टिव्ह आहे का इनॲक्टिव्ह आहे सगळे आपण इथे सगळे आपल्याला दिसत आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ पाहिजे तेवढा शेअर करा. काही मित्रांनो अडचणी असतील तर कमेंटमध्ये तुम्ही मला कमेंट करू शकता. त्यावरती मी तुमच्या अडचणींचं निरासन करून अजून व्हिडिओ बनवेल. धन्यवाद मित्रांनो.